ज्याची याची आम्ही नावं घेतोय. अभिजित सरांच्या हस्ते यांचा सत्कार होणार आहे. तर ज्यांची ज्यांची आम्ही नावं घेतली आहेत त्यांनी यायचं आहे आता लवकर. श्री दीपकजी कमाने साहेब असतील, रविकांतजी शिंदे साहेब असतील, श्री संजयजी घरत साहेब असतील, श्री सिद्धेशजी साहेब असतील, श्री किरण तरमाळे हे देखील असतील. आणि या सर्वांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर अभिजितजी सर करणार आहेत. तर सर्वांनाच यायचं आहे. काल दिवसभरात आम्ही 40 ते 50 सन्मान केले. आज देखील त्या सन्मानामध्ये दुप्पट वाढ होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आणि आता क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सामना आम्ही सुरू करतोय. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता नेरळ संघाचा 12th मॅन पाठवा. नेरळ संघ तुमचा 12वा खेळाडू या पॅनलाइज व्हाल. नेरळ संघ यायचं आहे लवकर. नेरळ संघ नेरळ संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत या. पॉवर स्ट्रायकरचा 12वा खेळाडू ऑलरेडी आमच्या इथे आलेला आहे. तर श्री दीपकजी कमाने साहेब यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. त्याचबरोबर रविकांतजी शिंदे साहेब असतील, त्यात नंतर श्री संजयजी घरत असतील. तर दीपकजी कमाने साहेबांना विनंती आहे या आमच्या व्यासपीठावर. डीके जे खेळत होते इन ॲक्शनमध्ये तर त्यांचा सत्कार करतील आमचे रविकांतजी शिंदे साहेब. तर रविकांत दादाला विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करायचा आहे. तुम्ही पाहू शकता आता फेडरेशन झोनचे उपाध्यक्ष देखील आहेत. ते वर्क फेडरेशनचे उपाध्यक्ष आमचे श्री दीपकजी कमाने साहेब यांचा शुभ सन्मान होत असताना रविकांतजी शिंदे साहेबांच्या हस्ते सामना अजूनही सुरू होत नाही. 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. नेरळ शाखा थोडं सपोर्ट करा. नेरळ शाखा तर शुभ सन्मान होतोय. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात श्री संजयजी घरत साहेब यांना देखील आम्ही विनंती करतो. त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर येईल. आणि त्याच्यासाठी आम्ही सिद्धेश यांना विनंती करतोय. सिद्धेश सरांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते लगेचच शुभ सन्मान करायचा आमचा संजयजी घरत साहेबांचा. मनोजी या मॅचमध्ये नेरळची मॅच चालू आहे आणि या मॅचमध्ये आमचे सहकारी मित्र वाघमारे साहेब सहाय्यक अभियंता त्यांनी टीम तिथून घेऊन आली. एवढं प्रेम त्यांचं आमच्यावर आहे. पूर्वी या परिमंडळाचे भाग खूप सारे वर्ष या कल्याण परिमंडळात त्यांनी केले. प्रमोशनवर ते भांडूप परिमंडळात गेलेले आहेत. आणि श्री आमचे चौधरी साहेब देखील आहेत. सचिव सहाय्यक अभियंता आहेत. आता सॉरी माफ करा श्री चौधरी साहेब हे सहाय्यक अभियंता. आणि त्यांचा शुभ सन्मान करतील आमचे शेडगे साहेब. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेच त्यांचा सन्मान देखील करतोय. दरम्यान येतोय कटचा चांगला फटका चौकार. आणि तरमळे साहेब देखील आले. किरण तरमळे साहेब आणि यांचा शुभ सन्मान करतील आमचे अभिजित सर. तर तरमळे साहेब तुम्हाला देखील विनंती आहे. किरण तरमळे साहेब या वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा आणि तुमचा शुभ सन्मान करत असताना आमचे अभिजित सर श्री चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत असताना सहाय्यक अभियंता शेडगे साहेबांच्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. मायेचे प्रेमळ शाळ, उपदार शाळ, पुष्पक गुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवण देऊन आम्ही त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय. पुढचा बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतात ते 4 धावा आणि धावसंख्या पोहोचते चौकाराच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये 10 याकडे. आता अभिजित सरांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात की किरणजी तरमाळे सरांचा शुभ सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर आमचे रील फॅकर्स देखील तिथे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात. अमजद वेलकम आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सर तुमच्यावर असलेलं हे प्रेम आहे म्हणून आज हा संघ एवढा दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत आला. नेरळ अजून एक आपला महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण. जेव्हा जेव्हा गरमी होते लोक जेव्हा एप्रिल मे महिन्याची सुट्टी पडते तर निश्चितच माथेरानला जातात. आणि माथेरानचं एक वैशिष्ट्य आहे तिकडे कुठल्याही प्रकारची गाडी जात नाही. 6 किलोमीटरचं अंतर आपल्याला चालत जाऊन पायी प्रवास करावा लागतो. आणि जी मोनोरेल आहे तिचा जो प्रवास आहे ना थक्क करणारा प्रवास आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये ती छुकछुक झुकझुक करत जाते वरपर्यंत. एक वेगळा अनुभव येतो आपल्याला आणि खूप चांगला अनुभव येतो मी तर खरंच म्हणेन. आणि याच दरम्यान मिळते ती विकेट. चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही कारण नेरळ शाखाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये.
किशोर हे ठरलेत मागच्या सामन्यातील सामनावीर ज्यांनी 32 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली. तर किशोर या. तर सूरजजी दामापूरकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीराचा पुरस्कार देतोय किशोर यांना. तर सामनावीराचा पुरस्कार देत असताना सूरजजी दामापूरकर सर यांच्या शुभ हस्ते आम्ही किशोर यांना सामनावीराचा पुरस्कार देतोय. चांगली फलंदाजी किशोरच्या बॅटमधून 32 धावा आपण पाहिल्यात आणि एक हाती लढत दिली. मॅच विनिंग स्ट्रोक सुद्धा पाहिला आम्ही. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 10. आमचे अमजद यांचा देखील वेलकम आहे. तर थँक्यू. फोटो तुम्हाला उद्या सर्व व्हायरल्स होतील आणि उद्या ऑफिसमध्ये ना एकच चर्चा असेल ती आमच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाची. कोण चॅम्पियन झालाय सातारकर साहेबांची चर्चा होणारच आहे कारण ऑलरेडी मेगा फायनलमध्ये गेल्यात. पार्थ 11 बक्षीस पात्र फेरीमध्ये आहे. पहिला किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा प्राईज त्यांना देखील मिळणार आहे. म्हणजे ऑलरेडी 2 बक्षिसं डिक्लेअर झालेत. आता आजच्या दिवसात 2 बक्षिसं डिक्लेअर व्हायची आहेत. आता ते कुठले संघ पटकावतात ते आपल्याला संध्याकाळी 5-5:30 मध्ये सर्व रिझल्ट तुमच्यापर्यंत येईल. सामन्याच्या ठिकाणी वळतोय गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज सचिन. पहिल्या षटकात 10 धावा. चांगला कमबॅक. 2 चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली. खराब बॉल. टर्न करायचा आहे. चेंडू देखील खराब होता आणि फटका देखील खराब होता आणि क्षेत्ररक्षण देखील खराब. म्हणजे एकाच बॉलवर मोये व्हिडिओ ही झाली पाहिजे कारण बॉल तितका खराब त्यानंतर फटका देखील तितका खराब आणि क्षेत्ररक्षण देखील तितका खराब. म्हणजे एका बॉलवर अशा 3 घटना घडणं हे क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 100 पैकी 90% तर असं चित्र आम्हाला दिसत नाही. पण या स्पर्धेत आम्हाला सर्व दिसलं. 3 षटकार मारताना दिसले. 3 चौकार मारताना दिसले. 4 षटकार मारताना हॅट्रिक दिसली आणि पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. मी तरी म्हणेन ही ऍक्शन रिप्ले 1 बाउन्सचा कॉल दिलाय. हॅट्रिक पाहताना मिळाली. मेडन षटक पाहायला मिळालं. या स्पर्धेतील उच्चांक पाहायला मिळाला आणि त्या धावा चेस झालेल्या पण पाहायला मिळाल्या. धावेचा निचांक पाहायला मिळाला. 32 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे सर्व आणि त्यातल्या त्यात खास एका सामन्यामध्ये 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. हे राहिलं आपल्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि खरंच एवढी मोठी भव्य दिव्य अशी भगवामय स्पर्धा प्रथमच आपल्या उंबरली गावामध्ये होत असताना मी निश्चितच महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा खरंच खूप खास झाली आणि पांडुरंग गायके सरांनी देखील आम्हाला चांगलं सूत्रसंचालन करून दिलं. यथोचित पाहुण्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही गायके सरांचा देखील मनापासून धन्यवाद करतोय. 1 धाव मिळते. आता मागचा सामना जिंकला बदलापूर स्ट्रायकर्सने. त्यानंतर आपण पहिल्या फेरीतील ही 3री मॅच खेळतोय कारण गुपचूप 11 संघ हा थोडा उशिराने येणार आहे. अजूनही आमच्यापर्यंत त्यांचे रिपोर्ट्स आले नाही आहेत. तर श्रावणी 11 संघाने कुठे जायचं नाही. जे जसे आले तसे आम्ही तुमच्यापर्यंत रिपोर्ट देऊ किंवा सामना खेळू. पण सध्या तरी तुमचा सामना बॅलन्स आहे. तर थंडर वोल्ट आणि अलिबाग वॉरियर्स आता या संघाने सज्ज राहायचं आहे. वारंवार त्याच पद्धतीने चेंडू टाकतात ते फलंदाज देखील खराब बॅटिंग करतात पण यावेळी क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ.
यावेळी चेंडू लागतोय, एवढा प्रचंड वेग होता आता चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी, बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू हाताळलाय. इजा झाली का पाहावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता ती 13. तर मी आमंत्रित करतोय थंडर वोल्ट आणि अलिबाग वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे इनिंग ब्रेक्समध्ये. थंडर वोल्ट्स आणि अलिबाग वॉरियर्स अजून एक बराच दूरवरचा प्रवास करून येणारा संघ तुम्ही पाहू शकतात. अलिबाग वॉरियर्स, थंडर वोल्ट्स या 2 संघाच्या दरम्यान सातकर साहेब इन ॲक्शन आहेत. एक सामना तर ते जिंकलेत, काल मेगा फायनलमध्ये पोहोचले आणि आज दुसऱ्या संघात देखील ते खेळणार आहेत. आज त्यांच्या वर्कर्स लोकांना घेऊन ते खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना विनंती आहे यायचं नाणेफेकीसाठी थंडर वोल्ट आणि अलिबाग वॉरियर्स. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, माफ करा पंच, व्हाईट बॉल. सोळा धाव फलकावर टर्न केल्या ऑन साईडच्या दिशेने. पंच त्यांच्या निर्णयावर ठाम. येतोय तो डॉट बॉल. मागे जाऊन खेळायचा प्रयत्न आहे. बरेचसे खेळाडू असतात ते मागच्या पायावर जास्त खेळायचा प्रयत्न करतात, तिथून चेंडूला उडवण्याचा प्रयत्न करतात. मी बघतात मनोजजी, हे जे आमचे सूर्यकांतजी वाघमारे साहेब आहेत बॉलिंग टाकतायत, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे चिरंजीव सुद्धा आपल्या पॅव्हिलियन मध्ये हजर आहेत. बघा आपल्या स्टेजवर हजर आहेत. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय. त्यांचे सुपुत्र देखील आले आणि सचिन तेंडुलकर पण जेव्हा खेळायचा तेव्हा त्यांचा सुपुत्र नेहमीच त्यांना प्ले बॉय म्हणून सामना बघायचा. आणि हेच तर वैशिष्ट्य असतं, जेव्हा तुमचे पिता खेळतात तेव्हा त्यांच्या काय गोष्टी घडतात त्या आपल्या जवळून पाहाव्या लागतात. त्यानंतर आपण देखील खऱ्या अर्थाने क्रिकेटची सुरुवात करतो. आणि सचिन तेंडुलकर च्या बद्दल मी एकच सांगेन आणि सुनील गावस्करच्या बद्दल, कारण दोन्ही मान फलंदाज होते. सुनील गावस्कर देखील मान फलंदाज आहेत, सचिन तेंडुलकर पण मान फलंदाज आहेत, पण त्यांचे दोन्ही पुत्र त्यांच्यासारखे होऊ शकले नाही. कारण प्रत्येकाने बाप जसा बेटा हे फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. कारण प्रत्येक जण वाघमारे साहेबांना मिळते सफलता. चांगली गोलंदाजी वाघमारे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. धावसंख्या झाली ती आता 16 वर लागलाय. तुम्ही बघू शकता तिसरा झटका टीम पॉवर स्ट्रायकर्सला पॉवर पॅक बॅटिंग करावी लागेल. पॉवर सारखे हिट मारावे लागतील, पण तशी पॉवर एक काही फलंदाजामध्ये सध्या तरी दिसत नाहीये. कारण चांगली गोलंदाजी होते आणि पॉवर पॅक शॉट पाहायला मिळालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. गेल्या सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. उडवलाय, सांगितलंय, पॉवर अजून संपले नाही. पॉवर सध्या आता जनरेट केले आणि बघूया ते जनरेट केले. 440 हा झटका तर दिलाय. बघूया आता कशा प्रकारे अजून चांगली फलंदाजी करतात. मोठा फटका तर आलाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. अर्ली स्विंग बॅट, लवकर बॅट फिरले गेले आणि येतोय स्विंग अँड मिसचा चांगला बॉल. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतील. वाघमारे सर प्रचंड अनुभव आहे त्यांच्या खेळीमध्ये. त्यांचे पुत्र सुद्धा हा सामना बघतात आहे. त्यांचे चिरंजीव हा सामना एन्जॉय करतात आहे. वडिलांचा सामना एन्जॉय करणे प्रत्येकाचं भाग्य असतं. पुढच्या बॉलसाठी सज्ज. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याच दिशेने चेंडू घेतलाय, पण यावेळी क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चुकी होणार नाहीये आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3. टीम
पॉवर स्ट्रायकर्सला. एकाच वेळी थांबू शकतो पण महाकाल थांबणार काय. पंच काय इशारा दर्शवत होते. स्कोर स्कोर झालेला आहे 22 आणि चेंडू झालेले ते 5. पुढचा बॉल फुलटॉस उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. डिप्स कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एकच धाव मिळेल. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी देखील झाला. दोन्ही धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकतात. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात आणि त्यानंतर प्लेड ऑन क्लीन बोल्ड. वेग प्रचंड आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज हर्षलच्या आणि धक्का क्रमांक लागलाय 5वा टीम पॉवर स्ट्रायकर्सला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय फेकतोय रनआउटची संधी पण बॉलने उसळी घेतली आणि वाचवलेत. मी तरी म्हणे वाचलेत. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने तुम्ही बघू शकता धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 26 या आकड्यावर. 26 लॉस ऑफ 5 विकेट. चांगली कामगिरी आहे. मी तरी म्हणेन चांगली कामगिरी आहे. सध्या तरी मैदानात खूप चांगली कामगिरी होत असताना स्लॉट मधला चेंडू उडवलाय. गॅप प्रचंड आहे. पुन्हा एकदा लॉंग चेस आहे. खेळाडू देखील तोच आहे. थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा सहजरीते कारण थ्रो बराच दूरवर आलाय. तुम्ही पाहू शकतात. 2ने धावसंख्या पुढे जाते 28. पॉवर स्ट्रायकर्सला पाहिजे तशी पॉवर बॅटिंग करता आली नाही. विलासच्या बॅटमधून 2 चौकार आणि किशोरच्या बॅटमधून 1 षटकार वगळता एकही फलंदाजाला मोठे हिट करण्याची संधी दिली नाही. हात खोलून दिले नाहीत फलंदाजाचे. मी तरी म्हणे टर्न करत होता ऑनसाईडच्या दिशेने आणि यावेळी काय झालंय संवादामधला बाजूला गेला. वाद झाला आणि फलंदाज होते तो बाद. वाईड प्लस फलंदाज रनआउट. श्री सचिनजी पेंढारकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या मंचावर हजर राहावं कारण की महापुरुषांचे प्रतिमेस आपण हार अर्पण करणार आहोत. त्याचप्रमाणे आज संत सेवालाल जयंती आहे. ती पण जयंती आपण साजरी करतोय. कृपया आपण सचिनजी मंचावर हजर राहावं. सचिनजी पेंढारकर. तर तुम्ही पाहू शकतात आमचे क्रिकेट कमिटी पदाधिकारी व सदस्य अध्यक्ष श्री सचिनजी पेंढारकर साहेब यांना विनंती आहे तुम्ही यायचं आहे.
जुने चेंडू होता तो तर यायचं दोन्ही टीमने अलिबाग वॉरियर्स आणि तुम्ही पाहू शकतात की थंडर वोल्ट या दोन्ही संघांनी इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि सचिनजी पेंढारकर साहेब तुम्हाला यायचे अध्यक्ष आहेत ते क्रिकेट कमिटी पदाधिकारी व सदस्य तुम्ही बघू शकतात. आज महापुरुष आहेत त्यांना आपल्याला पुन्हा एकदा पुष्पहार अर्पण करायचं आहे. सेवालाल जयंती सुद्धा आहेत. तर जय सेवालाल हे नारे आपण कालपासून ऐकत आलो आहे आणि आज देखील तेच होणार आहेत. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 म्हणजे काल 32 होत्या. आज निचांक पाहायला मिळाला तो 31चा. सर्वात कमी धावसंख्या रोहितने चांगली कामगिरी केली आहे. 7 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद केले आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 32 धावांची गरज म्हणजे तर काय 8च्या सरासरीने या धावा कंप्लीट करायचा आहे. तोपर्यंत ऐकतो आम्ही सुमधुर संगीत. आणि पुढील मॅच साठी शुभेच्छा साहेब. मी साहेब आपणास विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस हार अर्पण करावा. बुटकाड राजू राजू बुटकाड. राजे शिव छत्रपती साहेबांच्या मूर्तीस आपण हार अर्पण करतोय. तुम्ही पाहू शकता क्षत्रिय कुलावंत राजाधिराज सिंहासनाधीश योगीराज तुम्ही पाहू शकता ती राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही यानंतर या कमिटीचे अध्यक्ष सचिनजी पेंढारकर साहेब यांना विनंती करतो की आपण क्रांती सूर्य ज्योतिबा फुले या प्रतिमेस हार अर्पण करावा. गायके सर तुम्ही ते करून घ्या आम्ही मॅच करतो. ओके थँक्यू. तर 12th मॅन येऊन द्या. नेरळ शाखा संघाचा 12th मॅन तिथपर्यंत पोचवा आणि पॉवर स्ट्रायकर्सचा देखील. पॉवर स्ट्रायकर्स तुमचा 12th मॅन आणि नेरळ शाखा. यानंतर मी पद्माकरजी शेंडगे यांना विनंती करतो की आपण राजेश शाहू महाराजाच्या प्रतिमेस अर्पण करावा हार अर्पण करावा. पहिलाच बॉल आणि उडवलाय सीमा रेषेच्या वरती जातोय. आमच्या साइड स्क्रीनला मानवंदना देत असताना येतोय पहिल्याच बॉलवर पहिला सुपर षटकार.
माफक धावसंख्या आहे, लवकर धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न असेल. मी तरी म्हणेन टीम नेरळ यानंतर शाखेचा सूरजभाई यांना विनंती करतो की अजून एक आपण short term विश्वरत्न pole hook डॉक्टर केलाय. बाबासाहेब आंबेडकरच्या फोटोला पुष्पहार अर्पण करावा. आणि सर्वप्रथम तुम्ही पाहू शकतात की भारतरत्न आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान ज्यांनी स्थापन केला, संविधान ज्यांनी बनवला, अहोरात्र मेहनत केली. मी तर एकच म्हणेन की यांच्यासारखा संविधान बनवणारा व्यक्ती पुढच्या जन्मात तरी होणार नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा तिवार अभिनंदन आमच्या यानंतर बाळासाहेब ठाकरे आज ज्यांची जयंती आहे असे संत सेवालाल, या संत सेवालालच्या प्रतिमेस आमच्या या कमिटीचे कार्याध्यक्ष श्री मनोजजी राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संत सेवालाल यांच्या प्रतिमेस हार अर्पण करावा. जय सेवालाल, जय सेवालाल. जय सेवालाल. आणि खरंच चांगली सुरुवात. मी तरी म्हणे पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार अटॅकिंग मोडमध्ये पॉवर जनरेट केला. मी तरी म्हणे पॉवर स्ट्रायकर संघच्या अगेन्स्ट पॉवर येताना पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका, पिकअप शॉट उचलून धरलाय. अलोंद कार्पेट जमले की चेंडू चाललाय, अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षकच्या हाताला चेंडू लागत, चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. यानंतर चौकार. राजाजी शिंदे यांना विनंती करतो की आपण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. 19 जून तुम्ही बघितलं, 1966 रोजी सर्वप्रथम आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि तिथून खऱ्या अर्थाने आपली शिवसेना सुरू झाली. आणि आजही शिवसेना आपल्या मनात आहे, हृदयात आहे, आपल्या रक्तात आहे, आपल्या नसांमध्ये. आणि कधी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर भगवा रंग तुम्हाला दिसून येईल. चौकार, चौकाराच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता धावसंख्या पुती तब्बल 18 या आकड्यावर. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज, सामना लवकर संपवायचा आहे. सामन्याला वेळ जो वाया घालवला होता नेरळ संघाने, तो वेळ आता कव्हर करून देतात आहे त्यांचे फलंदाज भूषण छत्रपती आणि अक्षय. शिवाजी महाराज की जय, क्रांती सूर्य ज्योतिबा की जय, राजर्षी शाहू महाराजांचा, विजय असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. जय सेवालाल. जय सेवाला. सर्व मान्यवर विनंती करतो की आपण षटकार, षटकाराने धावसंख्या पोहोचले तब्बल 24 या आकड्यावर. काय फलंदाजी आहे. मी तरी म्हणे सुपर बॅटिंग बाय भूषण, 2 षटकार, 3 चौकार, त्याच्या बॅटमधून विस्फोटक अनस्टॉपेबल इनिंग. आणि जो खर्च वेळ वाया घालवला होता ना निरळ शाखेने, तो भूषणने कव्हर करून दिला. भूषणचं एकदा कौतुक व्हायला पाहिजे आणि एकदा जोरदार टाळ्यासाठी व्हायला पाहिजे भूषणचा. ज्या पद्धतीने त्याने पहिलं षटक खेचून काढलं. फोडा आणि राज्य करा, राजे शिव छत्रपती महाराज रेबी संघ. धावसंख्या झाली 24. किती करायचे? 32 करायचे आहेत. 8 डाव्यांची गरज. बॉल किती बाकी आहेत? एक चेंडू बाकी आहे वाटतं. डॉट बॉल नाही आलेला आहे तर एक चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 3 चौकार आणि षटकार. 4 चौकार आहेत. 4 चौकार. हा, मग 2 षटकार बरोबर झाले ना. मग ओव्हर झाली. हा बरोबर. तर धावसंख्या झाली आता 28. 4 धाव्यांची गरज. चार धाव्यांची गरज. सामना संपतोय की काय असं चित्र आहे, कारण पुन्हा एकदा दूरवरचा प्रवास गाठायचा आहे क्षेत्ररक्षकांना. एकच धाव घेतील, विनिंग स्ट्रोक खेळण्यासाठी संधी दिली. तसं MS धोनीने, ज्या विराट कोहली चांगली फलंदाजी केली, 100 पेक्षा जास्ती धावा त्याने काढल्या. 2 धाव्यांची गरज होती. सर्वांना वाटलं की MS धोनी सामना संपवेल, पण लगेच प्लेड केली आणि विराट कोहलीला चान्स दिला आणि म्हणला चिक्कू ये 13 बारी. शॉर्ट टाइम पोल बुक केलाय. क्षेत्ररक्षण मिडॉनचे थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा उचललाय. 1 धाव मिळेल. 2 धाव्यांची गरज. 7 चेंडू आतापर्यंत 8 चेंडू संपलेले. धावा फलकावर 30. तर अजूनही दोन्ही संघाचे कर्णधार आलेले नाहीत, ते यायचंय लगेच. थंडर वोल्ट
आणि अलिबाग वॉरियर्स आले असाल तर रिपोर्टिंग करा. हॅलो. सूर्यकांत वाघमारे साहेब मंचावर उपस्थित आहेत, सहाय्यक अभियंता आहेत ते महावितरणचे. मी केंद्रीय संयुक्त सचिव श्री पांडुरंग गायके साहेब यांना विनंती करतो की आपण वाघमारे साहेबांचा सन्मान करावा. सामना विजय झालाय तो तुम्ही पाहू शकतात. टीम नेरळ शाखा एवढा दूरवरचा प्रवास केला. आमचे गायके सरांचे सहकारी मित्र सुद्धा आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विजयाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. तर या वाघमारे सर. तर सामनावीर ठरतोय भूषण, ज्याने विस्फोटक फलंदाजी केली. 29 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि 1 गडी बाद केल्या 10 धावा देत असताना. भूषण यायचंय तुम्हाला इथे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि थंडर बोल्ट आणि अलिबाग वॉरियर्स या संघाला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय.